तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कोपर खैराण्याला। कोपर खैराण्याचे विविध देवींचे दर्शन घ्यायला। जसं तुम्हाला माहिती आहे, कोपर खैराण्याला खूप मोठे गणपती बसतात, छोट्या गल्लीत बसतात। तर त्याच काही मंडळांचे देवीसुद्धा बसतात। 4-5 देवी आहेत। आपण आज कव्हर करू त्या सर्वांना। देवींचे हाईटसुद्धा खूप मोठी आहे। जसं गणपतीची हाईट मोठी असते इथे, तसे देवींची हाईटसुद्धा मोठी आहे। तर आपण त्या सगळ्या देवींचे दर्शन घेणार आहे। बघूया ते देवी कोणत्या रूपात आहे, डेकोरेशन कसं आहे, कोणत्या मंडळांचे आहेत। आणि तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत असेच जोडून राहा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आपण आलेलो सेक्टर 5ला कोपर खैराण्याच्या आई भवानीचं दर्शन केलं आपण। तिथंच बाजूला एका मंडळाची देवी होती, त्या मंडळाचं देखील आपण देवीचं दर्शन घेतलं। कोपर खैराण्याच्या आई भवानीच्या एक्झॅक्ट समोर सेक्टर 8 आहे आणि सेक्टर 8मध्ये विराजमान होते कोपर खैराण्याची दुर्गेश्वरी। चला आपण जाऊया आणि घेऊया दर्शन कोपर खैराण्याच्या दुर्गेश्वरीचं। बघूया मूर्ती किती भव्य आहे आणि डेकोरेशन किती सुंदर आहे।
तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे सेक्टर 5ला, कोपरखैराने सेक्टर 5ला. आणि आपले आतापर्यंत 3 देवांचे दर्शन करून झालेले आहे. आणि आता आपण आलो आहे कोपरखैरानेच्या कुलस्वामिनीला. तुम्हाला कोपरखैरानेच्या कुलस्वामिनीचा मंडप दाखवतो. हा आहे कोपरखैरानेच्या कुलस्वामिनीचा मंडप. आणि आता आपण चालू आहे मंडपाच्या आत. बघूया ती मूर्ती कशी आहे. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे कोपरखैरानेच्या जगदंबाच्या गेटला. कोपरखैरानेची जगदंबा ही घडवली आहे मूर्तिकार अरुण दत्ते यांनी. ती मूर्ती आलेली आहे परेल वर्कशॉपमधून. तर आता आपण जाऊया आणि त्या भव्य मूर्तीचे दर्शन घेऊया. बघूया ते मूर्ती कशी आणि त्यांचं डेकोरेशन करतात. आता आपण चाललोय कोपरखैरानेच्या आई माऊलीचं दर्शन घ्यायला. बघूया ती मूर्ती कोणत्या रूपात आहे आणि त्यांचं डेकोरेशन काय आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो शिवशंभू मित्र मंडळाला. ह्या मंडळाची खासियत म्हणजे ह्या मंडळाच्या इथे बाप्पा देखील विराजमान होतो आणि देवी देखील विराजमान होते. बाप्पाचं नाव म्हणजे कोपरखैरानेच्या महाराजा. आता आपण जाऊया आणि त्या मंडळाच्या देवीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण आलोय कोपरखैरानेच्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. ह्या देखील मंडळाची खासियत म्हणजे इथे कोपरखैरानाचा छकोला विराजमान होतो आणि इथे देवी देखील विराजमान होते, म्हणजे कोपरखैरानेची तुळजाभवानी. तर चला जाऊया आणि त्या देवीचं दर्शन घेऊया. बघूया देवी कोणत्या रूपात आहे.
मित्रांनो, जिथे आपला आर्यांचा राजा जो आपण पाहिलेला कोपरखैराण्याच्या गणपतीच्या ब्लॉगमध्ये, त्या आर्यांच्या राजाच्याच एक्झॅक्ट मागे एक गल्ली आहे. त्या गल्लीत विराजमान होते कोपरखैराण्याची आई जगदंबा. तर चला त्या मूर्तीचे दर्शन घेऊया. हीच ती जागा होती जिथे आपला आर्यांचा राजा जो का आपण कोपरखैराण्याच्या ब्लॉगमध्ये बघितलेला, एवढी मोठी मूर्ती ती कृष्णाच्या रूपातली, तो आर्यांचा राजा एवढ्याशा जागेतच विराजमान होतो. आता आपण चालू कोपरखैराण्याच्या आदिशक्तीला. त्या देखील मंडळाचं गणपतीचं दर्शन आपण केलेलं आहे. कोपरखैराण्याचा एकदंत, त्या कोपरखैराण्याच्या एकदंताचीच नवरात्रीमध्ये देवी बसते, ती म्हणजे कोपरखैराण्याची आदिशक्ती. तर चला जाऊया आणि घेऊया दर्शन कोपरखैराण्याच्या आदिशक्ती. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे त्या ठिकाणी जिथे आपला कोपरखैराण्याचा फुलांचा बाप्पा, तो म्हणजे कोपरखैराण्याच्या इच्छापूर्ती विराजमान होतो. तर थांबा, मी तुम्हाला तो मंडप दाखवतो जिथे आपला फुलांचा बाप्पा विराजमान होतो. तर मित्रांनो, हीच ती जागा जिथे आपला फुलांचा बाप्पा, आपला लाडका कोपरखैराण्याच्या इच्छापूर्ती विराजमान होतो. तुम्ही माझा कोपरखैराण्याचा गणपतीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल. आता आपण चाललोय नवी मुंबईच्या आयमाऊलीचं दर्शन घ्यायला. बघूया ती मूर्ती कशी आहे, कोणत्या रूपात आहे आणि त्यांचं डेकोरेशन काय आहे. आठवलं ना मागच्या वर्षी. मंगल मूर्ती अंबे मात की. मित्रांनो, आपलं नवी मुंबईच्या आयमाऊलीचं दर्शन करून झालंच आहे आणि आता जाऊया आणि पाहूया कोपरखैराण्याची नवदुर्गा कोणत्या रूपात आहे आणि त्यांचं डेकोरेशन किती सुंदर आहे. जेव्हा आपण अनोळखी एरियामध्ये येतो तेव्हा आपल्याला असे महावित्र भेटतात, आपल्याला मदत करतात, ते बघून खूप बरं वाटतं. लहानपणाचे दिवस आठवतात आपल्याला.
आता आपण चाललोय ब्लॉगच्या शेवटच्या मंडळाच्या देवीला बघायला, ती म्हणजे माईची माय माऊली. तर आता जाऊया आणि बघूया त्यांचं डेकोरेशन किती युनिक आहे. असं म्हणतात का त्यांचं डेकोरेशन खूप युनिक असतं, ते नवीन नवीन रोज नवीन अवतार ठेवतात देवीचे, नवीन रूप असतं रोज देवीचं. तर तेच जाऊन आपण बघूया कोणतं रूप आहे आज आणि कसं आहे त्यांचं डेकोरेशन. चला चला. गोपनीयं स्वयोनिवत् तव नाम्नि स्मृते देवी सर्वज्ञं च फलं लभेत् सर्वपापक्षयं यान्ति. फायनली आपलं कोपर घराण्याच्या देवींचं सगळं दर्शन करून झालेलं आहे. आपण जवळपास 13 मूर्त्या बघितल्या आणि 13च्या 13 खूप सुंदर होत्या. सर्वांचा काय ना काय युनिक डेकोरेशन होतं. तर आपल्याला ह्या सर्व मूर्तींचं दर्शन घेण्यामध्ये ह्या लहान मुलांनी हेल्प केली. हे सगळे इकडच्याच मंडळाचे कार्यकर्ते लहान लहान यांनीच आपल्याला सर्व मूर्त्यांचं लोकेशन दाखवलं आणि आपल्यासोबत दर्शनाला पण आले. तर आपण ह्यांना विचारूया ह्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. भारी एक्सपिरियन्स काका आल्यापासून मला लय भारी वाटतं. मला खूप छान वाटतं की मी ब्लॉगमध्ये खूप भारी मूर्ती होते आणि ब्लॉगमध्ये तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं कोपर खैराण्याचं सगळं दर्शन करून झालेलं आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून